नमस्कार. आपल्या सौर पॅनेलवर धूळ, पालापाचोळा आणि पक्ष्यांची विष्ठा जमा होणं ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. पण यामुळे होतं काय की पॅनेलची कार्यक्षमता कमी होते. म्हणूनच त्याची नियमित स्वच्छता करणं खूप गरजेचं ठरतं. पण हे जे एक साधंसं वाटणारं काम आहे, ते किती धोकादायक असू शकतं याचा कधी विचार केलाय का? हो, हे खरं आहे. सौर पॅनलची स्वच्छता करताना विजेचा शॉक लागून जीव गमावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ह्या साध्या दिसणाऱ्या कामामध्ये एक मोठा धोका लपलेला आहे आणि आज आपण त्याच धोक्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग ह्याच्या मुळाशी जाऊया. सौर पॅनल स्वच्छ करणं इतकं धोकादायक का आहे? ह्याचं उत्तर दडलंय ते पॅनलमधून निर्माण होणाऱ्या विजेच्या प्रकारामध्ये. म्हणजे बघा, सौर पॅनल हे डीसी म्हणजे डायरेक्ट करंट प्रकारची वीज तयार करतात. आणि ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत हे पॅनल दिवसभर सक्रिय राहतात. म्हणजेच त्यात वीज प्रवाह सतत चालू असतो. आता ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. यात आपण डीसी आणि एसी शॉकमधला फरक समजून घेऊ. आपल्या घरात जो करंट असतो तो आहे एसी करंट. त्याचा शॉक लागल्यावर स्नायूंना एक झटका बसतो आणि बऱ्याचदा व्यक्ती दूर फेकली जाते. पण सौर पॅनलच्या डीसी करंटचं तसं नाही. त्याचा शॉक लागल्यास स्नायू सतत आकुंचन पावतात, म्हणजे ते एकदम घट्ट होतात. यामुळे होतं काय की शॉक लागलेल्या वस्तूवरची पकड सोडवणं जवळपास अशक्य होऊन बसतं. आणि हाच यातला सगळ्यात मोठा धोका आहे. आणि हा धोका अनेक पटींनी वाढतो जेव्हा काही गोष्टी एकत्र येतात. जसं की सूर्यप्रकाशात पूर्णपणे सक्रिय असलेले पॅनल, त्यातच ओले हात किंवा कपडे, कुठेतरी खराब झालेली किंवा उघडी पडलेली वायरिंग आणि स्वच्छतेसाठी वापरलेलं धातूचं साहित्य. या सगळ्या गोष्टींमुळे विजेचा शॉक बसण्याचा धोका प्रचंड वाढतो. पण चांगली गोष्ट ही आहे की काही सामान्य चुका टाळल्या तर हा धोका बऱ्याच अंशी कमी करता येतो. चला, पुढच्या भागात बघूया की पॅनल स्वच्छ करताना नेमक्या कोणत्या चुका टाळायला हव्यात. ही यादी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी मेन स्विच चालू ठेवून कधीही साफसफाई करू नका. कडक उन्हात साफ करणं टाळा. ओल्या हातांनी किंवा ओल्या कपड्यांनी काम करू नका. धातूचे ब्रश किंवा इतर कोणतीही धारदार वस्तू वापरू नका, कारण त्यामुळे पॅनेलवर ओरखडे येऊ शकतात. उघड्या वायरिंगला किंवा काचेला थेट स्पर्श करणं टाळा आणि लहान मुलांना या जागेपासून दूर ठेवा. आणि हो, कपडे धुण्याची तीव्र डिटर्जंट पावडर तर अजिबात वापरू नका. बरं, काय करायचं नाही हे तर आपल्याला आता कळलं. पण मग सौर पॅनल स्वच्छ करण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत तरी कोणती? चला, आता ती प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. स्वच्छतेला सुरुवात करण्याआधी हे साहित्य जवळ असायला हवं. सौम्य शॅम्पूचं पाणी, कमी दाबाची पाण्याची नळी, एक मऊ ब्रश किंवा स्पंजचा मॉप, एक रबर वायपर, रबरी हातमोजे आणि हो, एक मजबूत शिडी. एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅनेलला ओरखडे पडतील असं कोणतंही साहित्य किंवा प्रेशर वॉशर आपल्याला वापरायचा नाहीये. आता आपण स्वच्छतेची नेमकी प्रक्रिया बघूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, मेन स्विच बंद करा आणि सगळी वायरिंग व्यवस्थित तपासा. काही खराबी दिसल्यास आधी ती दुरुस्त करून घ्या. दुसरी गोष्ट, स्वच्छता शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा. सुरुवातीला कोरड्या आणि मऊ मॉपनी पॅनलवरची धूळ काढून घ्या, म्हणजे थेट पाणी टाकल्यावर त्याचा चिखल होणार नाही. त्यानंतर दुरून पाण्याच्या नळीने कमी दाबाने पाणी मारून बाकीची घाण काढून टाका. आता शॅम्पूच्या पाण्यात स्पंज बुडवून पॅनल अगदी हळवारपणे पुसा. आणि शेवटी पॅनल पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून वायपरने कोरडे करून घ्या. बरं, ही सगळी योग्य पद्धत वापरल्याने नक्की काय साध्य होतं? याचे फायदे दुहेरी आहेत. या सुरक्षित पद्धतीमुळे 2 सर्वात महत्त्वाचे फायदे होतात. एक म्हणजे विजेचा धोका पूर्णपणे टाळता येतो, ज्यामुळे आपली सुरक्षितता जपली जाते. आणि दुसरं म्हणजे पॅनलची योग्य निगा राखल्यामुळे ते जास्त काळ टिकतात आणि त्यांची कार्यक्षमताही उत्तम राहते. तर अशा प्रकारे थोडीशी काळजी घेऊन जर सौर पॅनल स्वच्छ केले तर आपण सुरक्षितही राहू शकतो आणि पॅनलचं आयुष्यही वाढवू शकतो. ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि यानंतर कोणत्या नवीन विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हेही नक्कीच सुचवा.